सामान्य वयाच्या मनुष्याच्या हृदयाचे वजन साधारणतः किती असते? 350 ग्रॅम. रक्तदाबाचे नियंत्रण कोणत्या ग्रंथीद्वारे केले जाते? एड्रिनल ग्रंथी. हृदयाचा ब्लड प्रेशर कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो? स्फिग्मोमॅनोमीटर. एका सामान्य वयाच्या व्यक्तीचा रक्तदाब किती असतो? 120 ते 80 mmHg. मानवी हृदयाचे ठोके कोणत्या यंत्राद्वारे मोजले जातात? स्टेथोस्कोप. कशाच्या हृदयाला व्हीनस हार्ट असे म्हटले जाते? मासा. कोणाला हृदयाचा पेसमेकर असे संबोधले जाते? एसेनोड. लाल रक्तपेशी आरबीसी साधारणतः किती दिवस जगतात? 120 दिवस. प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? 14 ते 18 ग्रॅम डेसिलिटर. हृदयाची रचना कोणत्या वर्षी स्पष्ट करण्यात आली? 1706 साली. रक्ताभिसरणचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? विल्यम हार्वे. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग पाहता एक दिवसात रक्त सुमारे किती मैल प्रवास करते? 12,000. मानवी हृदय प्रत्येक ठोक्यात सुमारे किती मिली रक्त पंप करते? 70 ते 75 मिली. रक्ताचे शरीरभर रक्ताभिसरण होण्यासाठी सुमारे किती कालावधी लागतो? 20 सेकंद. सरासरी व्यक्तीचे हृदय प्रत्येक मिनिटाला किती वेळा धडकते? 72 वेळा. हृदयाचा ठोका अनियमित असणे किंवा हृदयाला लय नसणे तेव्हा त्याला काय म्हणतात? एरिथिमिया. ज्यावेळी हृदयाचे ठोके जास्त वेळा धडधडतात, वेगात पडतात तेव्हा त्याला काय म्हटले जाते? ट्रेकिकार्डिया. ज्यावेळी हृदयाचे ठोके कमी वेळा धडधडतात, कमी पडतात तेव्हा त्याला काय म्हटले जाते? ब्रेडिकार्डिया. जास्त रक्तदाबाला काय म्हटले जाते? हायपरटेन्शन. कमी रक्तदाबाला काय म्हटले जाते? हायपोटेन्शन. धमनी काठिण्यता हा रोग कशामुळे उद्भवतो? अतिपोषण. हृदयाच्या एका ठोक्यासाठी सुमारे लागणारा कालावधी किती? 0.8 सेकंद. मानवी हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते? 4. कोणाद्वारे शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचे वहन केले जाते? शिरा. कोणाद्वारे हृदयाकडून सर्व शरीराकडे शुद्ध रक्ताचे वहन केले जाते? अ व ब दोन्ही. हृदय प्रत्यारोपणाची जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणत्या वर्षी करण्यात आली? 3 डिसेंबर 1967. 1967 साली हृदय प्रत्यारोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली होती? ख्रिश्चन बर्नार्ड. भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी कोणत्या वर्षी करण्यात आली? 15 फेब्रुवारी 1961. 1961 साली भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी कोणाद्वारे करण्यात आली? के.एन. दस्तूर. अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? DNA. रक्ताचे एकूण किती गट असतात? 4. क्ष किरणांचा शोध 1895 मध्ये कोणी लावला?
विल्यम रॉन्टजेन. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ कोणते असते? सोडियम क्लोराईड. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते? सायकॉलॉजी. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास साधारणतः किती वेळ लागतो? 8 मिनिटे. खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? हिरा. बायोगॅस म्हणजे खालीलपैकी कोणता वायू होय? मिथेन. मनुके तयार करण्यासाठी कोणत्या फळाचा वापर केला जातो? द्राक्ष. पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते? फॅथम. मनुष्याच्या शरीरातील सर्वात व्यस्त पेशी कोणती आहे? हृदय पेशी. मानवी हृदयाचा आवाज किती डेसिबल असतो? 15 डेसिबल. गर्भाशयामध्ये तयार होणारा पहिला अवयव कोणता? हृदय. साधारणतः रक्तदाब कोणत्या भित्तिकेवर मोजला जातो? धमनी. ठोके मोजण्यासाठी मनगटाजवळ जी धमनी असते त्या धमनीला काय म्हटले जाते? रेडियल प्रकोष्ठ धमनी. जसजसे उंचीवर जावे तसतसे हृदयाचे ठोके टिंब वाढतात. मानवी हृदयाची क्षमता किती हॉर्स पॉवर आहे? 0.2 HP. मानवी हृदय 24 तासात सुमारे किती लिटर रक्त पंप करू शकते? 10,000 लिटर. हृदयाचे व्हॉल्व प्रतिदिन सामान्यतः किती वेळा उघडतात आणि बंद होतात? 1,00,000. हृदयाचे ठोके वाढवणारा हार्मोन कोणता? थायरॉक्सिन. हृदय व त्याच्या आजाराच्या अभ्यासाला काय म्हटले जाते? कार्डिओलॉजी. मानवी शरीरात साधारणतः किती लिटर रक्त असते? 5 ते 6 लिटर. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किती रक्त असते? अर्धा लिटर कमी. मनुष्याच्या रक्ताचा pH किती असतो? 7.4 pH. शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती टक्के असते? 9%. रक्ताचे किती भाग असतात? 2. कोणत्या रक्तकणिकांमध्ये केंद्रक असतो? WBC. मनुष्याचे रक्त कसे असते? क्षारीय. लाल रक्तपेशी RBC साधारणतः किती दिवस जगतात? 120 दिवस. प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? 14 ते 18 ग्रॅम डेसिलिटर. हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक कोणते? ग्रॅम प्रति डेसिलिटर. रक्ताभिसरणाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? विल्यम हार्वे. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग पाहता 1 दिवसात रक्त सुमारे किती मैल प्रवास करते? 12,000. प्रौढ माणसांच्या शरीरात किती दशलक्ष पेशी असतात? 60 ते 90 दशलक्ष. रक्ताचे शरीरभर रक्ताभिसरण होण्यासाठी सुमारे किती कालावधी लागतो?
20 सेकंद. रक्त तपासणी वेळी तपासले जाते. हिमोग्लोबिन. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी किती असल्यास रक्तदाता रक्तदान करू शकतो? 12.5 ग्रॅम. रक्तदात्याचे वजन किती किलोहून जास्त असावे? 45 किलो. रक्तदाता एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती महिन्यानंतर रक्तदान करू शकतो? 3 महिन्यानंतर. मानवी शरीरात कोणती शर्करा असते? ग्लुकोज. कोणताही रक्तदाता एका वेळी किती मिली रक्तदान करू शकतो? 450 मिली. रक्तसमूहाचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टायनर. मानवी शरीरात आरबीसीची निर्मिती कोणत्या भागात होते? अस्थिमज्जा. प्लाझ्मा कोणत्या रंगाचा असतो? हलका पिवळसर. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे? रक्ताचे शुद्धीकरण. टिंबटिंब रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. रक्तपट्टिका. प्लाझ्माला कशामुळे पिवळा रंग प्राप्त होतो? बिलिरुबिन. खालीलपैकी कशाला ब्लड बँक ऑफ आरबीसी असे संबोधले जाते? अ व दोन्ही. कोणते जीवनसत्व रक्ताला गोठवण्यासाठी मदत करते? विटामिन के. आरएच गटाचा रक्तगटाचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टायनर. कोणत्या रक्तसमूहाला सर्वग्राही रक्तसमूह म्हटले जाते? AB. रक्ताचे एकूण किती गट असतात? 4. कोणत्या रक्तगटाला सर्वदाता रक्तगट म्हणतात? O. पांढऱ्या रक्तपेशी WBC चे आयुष्य किती आहे? 2 ते 5 दिवस. मानवी रक्तातील प्लाझ्माची टक्केवारी किती आहे? 6%. कोणत्या रक्तगटात अँटीबॉडीज सापडत नाहीत? AB. रक्तदाब कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो? स्फिग्मोमॅनोमीटर. मानवी शरीरातील सर्वात मोठी WBC कोणती? मोनोसाइट. मानवी शरीरातील सर्वात छोटी WBC कोणती? लिम्फोसाइट. मानवी शरीरातील कोणत्या भागात रक्त सापडत नाही? कॉर्निया. प्रत्येक मनुष्य दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते? 10 ते 20 किलो. कोणत्या रक्तकणिका आकाराने सर्वात लहान असतात? आरबीसी. कोणत्या रक्तकणिकेचा आकार सर्वात मोठा असतो? WBC. पित्त हे टिंबटिंब अवयवात तयार होते. यकृत. यकृताचे वजन साधारणतः किती असते? 1.4 ते 1.6 kg. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? 97,000. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
पंडुरोग. पित्ताशयात एका वेळी किती मिली पित्त तयार होते? 50 मिलीलिटर. मनुष्याच्या शरीरातील WBC च्या वाढीला काय म्हणतात? ल्युकेमिया. मनुष्याच्या शरीरातील WBC च्या कमतरतेला काय म्हटले जाते? ल्युकोपेनिया. हृदय व त्याच्या आजाराच्या अभ्यासाला काय म्हटले जाते? कार्डिओलॉजी. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते? ऑस्टिओलॉजी. मानवी शरीराच्या वजनाच्या सुमारे किती टक्के वजन हाडांचे असते? 18%. अर्भकांमध्ये हाडांची संख्या एकूण किती असते? 270. प्रौढ माणसांमध्ये हाडांची एकूण संख्या किती असते? 206. मानवी सांगाड्यांच्या कवटी, छातीचा पिंजरा व पाठीच्या कण्याच्या भागास काय म्हटले जाते? अक्षीय सांगाडा. मानवी सांगाड्याच्या हात व पायाच्या भागास काय म्हटले जाते? उपांग सांगाडा. मानवाच्या एका हातामध्ये एकूण किती हाडे असतात? 30. मानवाच्या एका तळ हातामध्ये एकूण किती हाडे असतात? 13. मानवाच्या एका हाताच्या बोटांमध्ये एकूण किती हाडे असतात? 14. मानवाच्या एका पायामध्ये एकूण किती हाडे असतात? 30. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणत्या ठिकाणी असते? मांडी. मानवी शरीरातील सर्वात मोठ्या हाडास काय म्हटले जाते? फिमर. मानवाच्या तळपायामध्ये एकूण किती हाडे असतात? 12. मानवाच्या एका पायाच्या बोटांमध्ये एकूण किती हाडे असतात? 14. मानवाच्या पाठीच्या मणक्यामध्ये एकूण किती हाडे असतात? 33. पाठीच्या मणक्यामधील 33 हाडांपैकी मानेत किती हाडे असतात? 7. पाठीच्या मणक्यांमधील 33 हाडांपैकी छातीत किती हाडे असतात? 12. पाठीच्या मणक्यांमधील 33 हाडांपैकी कमरेत किती हाडे असतात? 5. मानवी शरीरातील सर्वात मोठे आडवे हाड कोणते? क्लॅव्हिकल. मानवी छातीच्या पिंजऱ्याच्या बरगड्यांमध्ये एकूण किती हाडे असतात? 24. छातीच्या पिंजऱ्याच्या बरगड्यांना काय म्हटले जाते? रिब्स बोन. मानवी हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण किती टक्के असते? 90%. मानवी हाडांमध्ये कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती टक्के असते? 60%. मानवी चेहऱ्यामध्ये एकूण किती हाडे असतात? 14. मानवी डोक्याच्या कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? 8. मानवी डोक्यात कवटी व चेहरा मिळून एकूण किती हाडे असतात? 22. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या ठिकाणी असते? कान. मानवाच्या एका कानामध्ये एकूण किती हाडे असतात?
3. मानवी शरीरातील सर्वात लहान हाडास काय म्हटले जाते? स्टेप्स. कोणत्या हाडाला सौंदर्य हाड म्हणून संबोधले जाते? क्लॅव्हिकल. मानवी शरीरातील 206 हाडांचे किती प्रकारात विभाजन केले जाते? 5. मानवी हाडांच्या सांध्यांमध्ये असणाऱ्या द्रवास काय म्हटले जाते? सायनोव्हियल द्रव. खालीलपैकी कोणता आजार हाडांशी संबंधित आहे? मुडदूस. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हाडांसाठी महत्त्वाचे मानले जाते? ड. मानवी हाडांतील सांध्यांचे किती प्रकार आहेत? 3. खालीलपैकी कोणत्या मानवी हाडांतील सांध्यांचा प्रकार नाही? सखल सांधा. मानवी शरीराच्या 206 हाडांपैकी सर्वाधिक 58% हाडे कोठे असतात? हात व पाय. खालीलपैकी कोणते हाड कानातील हाड नाही? रिब्स. अस्थिसंस्था खालीलपैकी कोणते कार्य करते? वरील सर्व. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.